नमस्कार मित्रांनो, तुम्हाला बोर्डवर तर नाव दिसतच असेल, स्क्वेअर रूट्स, वर्गमूळ. आपण स्क्वेअर्सचे म्हणजे वर्गचे 3 भाग पाहिले. ते सर्व तुम्ही पाहून घ्या एक वेळा. काल उदाहरण दिली होती, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. अजून तुम्ही स्वतः मनाने घेऊन उदाहरण सोडवू शकता. आपण आपल्या या एसके मॅथ्स युट्यूब चॅनलवर मॅथमॅटिक्स हा विषय शिकत आहोत, जो की कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी, सरळ सेवा असो, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, रेल्वे भरती, यासाठी जे लागणारं गणित आहे, जे काही क्वेश्चन्स विचारले जातात, त्याचा बेस काय असतो ते सर्व आपण पाहत आहोत. हळूहळू एक एक चॅप्टर आणून जाऊ आपण काल स्क्वेअर्स पाहिलं, तर हे असं होता कामा नये की हा स्क्वेअर झालं मग आपण पुढे चालत चाललो, ते पाठीमागं काय झालं ते आपण विसरून जातो. एक यशस्वी विद्यार्थ्यामध्ये आणि ज्याचं की सिलेक्शन व्हायचं राहून जातं, एवढाच डिफरन्स असतो फक्त की एक अप्रोच नसते व्यवस्थित, रिवाइज व्यवस्थित होत नाही. समजा आपल्याला जर एखादा विचारला गेला क्वेश्चन, 29,000 वर्ग आला, याच्यामध्ये वर्ग म्हणजे डायरेक्टली वर्ग विचारणार नाही, पण ते लिंक करून असतं एखाद्या क्वेश्चनला, तर आपण करत बसणार 29 गुणिले 29, मग हे ते, त्याच्यामुळे सर्व काही वेळ वाया जाणार. ज्याला पाठ आहे तो डायरेक्टली 841 लिहिणार. मग हा जो गॅप आहे तोच चांगला स्कोअर करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरेल. ठीक आहे, आपण थोडंसं स्क्वेअर्स रिव्हिजन करून घेऊ. 1 चा वर्ग 1, 5 चा वर्ग 25, 7 चा 49, 11 चा 121, 18 चा 324, 20 चा 400, 21 चा 441, 22 चा 484, 29 चा 841, 26 चा 676, 24 चा 576. हे झालं पहिल्या पार्ट मध्ये पाहिलं होतं आपण. तर दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं की ज्याच्या एकक स्थानी 5 आहे त्याचा वर्ग कसा काढायचा. 5 चा वर्ग 25, राहिलेली संख्या त्याचा आणि त्याच्या पुढच्या संख्येचा गुणाकार. नंतर पाहिलं कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा. युनिट डिजिटचा वर्ग, 2 डिजिट मध्ये गुणाकार, त्याचा डबल आणि राहिलेल्या अंकाचा वर्ग. आता आपण पाहणार आहोत स्क्वेअर रूट्स. स्क्वेअर रूट्स म्हणजे काय आहे. समजा आपण घेतलं की 30 चा वर्ग घेतला होता आपण. 30 चा वर्ग 900, याचे वर्गमूळ हे 900 चा स्क्वेअर रूट 30, 30 चा स्क्वेअर 900, 900 चा स्क्वेअर रूट 30, हे असं. मग 900 पर्यंत आपल्याला पाठ असल्यामुळे येऊ शकतात, पण एक्झाम मध्ये मोठ्या संख्या विचारल्या, त्याचं कसं काढणार आहे. थोडक्यात आपल्याकडे लिस्ट आहे इथं. समजा 17,161 आहे, याचा जर वर्गमूळ विचारलं गेलं परीक्षेमध्ये, तर आपण काढणार कसं. आपल्याला ट्रिक माहित असणं गरजेचं आहे, नाहीतर आपण तेच खेळत बसू मग, किंवा ऑप्शनवर जाण्याचा प्रयत्न करू, त्यामध्ये आपला वेळ बरबादच होणार आहे. ठीक आहे, तर मी काय दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडस बघा, लक्ष द्या थोडस. चा वर्ग 1 आहे, 2 चा वर्ग आहे 4, 3 चा वर्ग आहे 9, 4 चा वर्ग आहे 16, 5 चा वर्ग आहे 25, 6 चा वर्ग आहे 36, 7 चा वर्ग आहे 49, 8 चा वर्ग आहे 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग. यामध्ये एकक स्थान बघायचा प्रयत्न करा. 1, 4, 9, 6, 5, 6, 9, 4, 1, 0. एकक स्थान आहेत 1, 4, 9, 6,
5 म्हणजे 0. कोणत्याही संख्येचा वर्ग केला तरी हे सोडून त्याचा कोणताच एक स्थान नसणार आहे. युनिट डिजिट नेहमी हीच संख्या असेल. 1, 4, 9, 6, 5 आणि 0. कोणतीही संख्या घ्या. 11 घेतला 121. एक स्थान 121चा एकच आहे. त्या दाखवायचं काय आहे यातून की त्याचं एक स्थानक एक आहे. अजून कुठे आहे एक स्थानक एक इथे आहे. समजा एखाद्या स्क्वेअर मध्ये जसं की आपण 11चा स्क्वेअर केला 121 आला. एक स्थानक एक आहे. अजून 9चा स्क्वेअर केला 81 ला. एक स्थानक एक आहे. हा 11 हा 9. तर असा या करून घ्या अप्पर आणि लोअर साठी. तर एक स्थान जर एक असेल तर याची पॉसिबिलिटी नेहमी हीच असेल की एकतर तो कोणत्या तरी अशा संख्येचा वर्ग आहे ज्याचा एक स्थान युनिट डिजिट हे एक आहे, किंवा अशा संख्येचा वर्ग आहे ज्याचं युनिट डिजिट हे 9 आहे. या व्यतिरिक्त येणार नाही. एकतर त्या संख्येचा एकक स्थानक हा 1 पाहिजे किंवा 9 असायला पाहिजे. समजा एखाद्या संख्येचा वर्गमूळ काढायचा आहे आपल्याला आणि त्याच्या एकक स्थानी युनिट डिजिटला 4 आहे, तर पॉसिबिलिटी अशी की एकतर त्या संख्येचं युनिट डिजिट हे 2 असेल किंवा 8 असेल. समजतंय ना थोडस? तरी पण तुम्ही लेक्चर रिपीट करा किंवा आपण अजून हळूहळू समजत राहू. जर समजत नसेल तर डाऊट्स वगैरे विचारा कमेंट्स मध्ये, आपण सर्व एक करत जाऊ. एक स्थान 9 आहे, जसं की 169 आहे 13चा वर्ग. तर 13 मध्ये एक स्थान 3 आहे, 169 मध्ये 9 आहे. तर मग जर त्या वर्गाचा एक स्थान 9 असेल तर ज्याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे ती संख्या एकतर 3 असेल एकतर 3 असेल किंवा 7 असेल. ज्या संख्येचा एक स्थानी 6 आहे, एकतर त्या संख्येच्या एकक स्थानी 4 असेल किंवा 6 असेल. आणि 5 आहे म्हणल्यानंतर तर 5 ज्या संख्येचा एक स्थानी 5 आहे त्याचा वर्गमूळ जरी काढला तरी ती संख्याच्या एक स्थानी सुद्धा 5 अंक असेल आणि 0 साठी 0च असेल. आपण मी थोडस व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करतो. सात 4 6 ठीक आहे. एक वेळा एक ऑब्झर्वेशन टाका याच्यावर, कारण हेच आपल्याला पुढं उपयोगाला येणार आहे. हे झालं. आता आपण ऍक्च्युअल उदाहरण करून पाहू की येतं कसं. वर्गमूळ काढते हे कधी घ्यायचे, हे कधी. समजा एखादा वर्गमूळ आहे, एखादं समजा घ्या 121 आहे, तर मग हा आपण पाहिला 1 आहे शेवटी. मग हे 9चा वर्ग आहे, हे 11चा आहे, हे तर पाठ आहे आपल्याला. पण समजा माहित नाही एखाद्याचा, तर मग ते काढणार कसं हे पुसून घेतो. हे तर आपण लिहून घेतलेलं आहे, तर आपल्याला पाठ आहे.
आता बघू लिस्ट आहे आपल्याकडे, त्यामधून एखादा आपण संख्या घेऊ त्यामधून एखादी आणि त्याचा वर्गमूळ काढायचा प्रयत्न करू. 18,769 आहे. हम्म 18,700. याचा जर वर्गमूळ काढायची जर वेळ आली आपल्यावर एक्झाम मध्ये, तर यासाठी काय करायचं आहे की आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. या दोन संख्यांना सध्या विसरून जात, या तीन संख्येपुरता विचार करू. या 187च्या आसपासचा वर्गमूळ काय आहे, कोणती संख्या आहे? 13चा वर्ग 169, 14चा 196, 13चा 169, 14चा 196, बरे 187चा. मग जवळ कोणता आहे? 13 आहे की 14 आहे? 14चा 196, 13चा 169. म्हणजे 169 आणि 187 मध्ये डिफरन्स आहे. 69 आणि 187 मध्ये 17चा, आणि 187 आणि 196 मध्ये डिफरन्स येतो 12चा. त्यामुळे जवळ येणार आहे 196, कारण हे बघा 187 मायनस 169 हे 17 मधून 9 गेले 16, हे 7 मध्ये, यामध्ये 16चा डिफरन्स आहे आणि 196 मध्ये आणि 187 मध्ये 12चा आहे. त्यामुळे 14 घ्यायचं आहे आपल्याला. जवळचा स्क्वेअर कोणता आला? 196, जो 14चा वर्ग आहे. बरं, आपण घेतलं इथं लोअर, अपर नाही घेतलं, नाहीतर आपण 13 घेतलं असतं. लोअर घेतलं 14. मग ज्यावेळेस लोअर घ्यायचं आपल्याला त्यावेळेस एक मायनस करायचं. एक आम्ही नंतर सांगतो. पुढचे एक्झाम्पल मध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल. 14चा 196, 14 मायनस 1 13, हे 13 शिंदे होऊन गेली. आणि हे राहिले 9. आता हे पहा, आपण युनिट डिजिट आहे 9, लोअर घेतलेला आहे, लोअर साठी 7 लिहून गेले. 334 आपलं उत्तर आहे. आपण आता अजून उदाहरण पाहू. उदाहरण घ्या 5476. अंडर रूट मध्ये 5476 या दोन संख्या तो पहिले विसरून जायच्या. याच्या आसपासचा वर्ग बघा 49, 7चा वर्ग आहे, 7साठी 49. नंतरचा 8 64. 49 आणि 54 मध्ये 5चा डिफरन्स आहे, 64 आणि 54 मध्ये 10चा डिफरन्स आहे. म्हणून आपल्याला 49 घ्यायचा आहे, जो की 7चा वर्ग आहे. 49, 54 आणि 64 अप्पर घ्यायचे आपल्याला. आपण इथं काय घेतलं? लोअर. 196 घेतला होता, जो की 14चा वर्ग आहे, त्याच्यामुळे -1 केला. आता इथे आपल्याला अप्पर घ्यायचे. जवळची संख्या 49 आहे, त्याच्यामुळे जो की 7चा वर्ग आहे 7 असेल असं लिहून टाकायचं, मायनस करायचं नाही. समजा इथं आपण मायनस केलं होतं कारण लोअर घेतलं होतं, इथं आपण अप्पर घेतलाय. 7चा वर्ग 49 लिहिला, हा 7. आता बघा एक स्थानी आहे 6, यासाठी अप्पर काय आहे 4. याचं उत्तर. जसे जसे उदाहरण सॉल्व्ह करत तशी तशी स्पीड येत राहील. आता हे समजवतोय मी, त्याच्यामुळे वेळ लागत आहे. तर एखादा घेतला की जस्ट 4-5 सेकंदाचं काम आहे एखाद्याचा वर्गमूळ काढणे. हे बघा, हे झालं अप्पर, हे झालं लोअर, सेम असंच अप्पर लोअर अप्पर या साईड काही नाही, 5 आहे म्हणजे 5च घ्यायचं आहे, म्हणजे 0 0. तर ठीक आहे, उदाहरण देऊ तुम्हाला काही.
याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. उदाहरणासाठी घ्या, वर्गमुळामध्ये 20/164 15/360 वर्गमुळामध्ये 13/456 10/200 आणि 60/84. प्रॅक्टिस करत राहा. हे तर सोडवाच, अजून तुम्हाला पुढे जर भेटत असतील संख्या वगैरे, किंवा मग एखादी लिस्ट काढा गुगलवरून वगैरे, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.